नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज तुम्हाला 2026ची जी कर्जमाफी आहे का त्या विषयावरती सविस्तर माहिती सांगणार आहे की ह्या 2026च्या कर्जमाफीमध्ये कोणते कोणते कर्ज माफ होणार आहे ते आणि कोणतं कोणतं निकष आणि कोणतं कोणतं नियम येणार आहे. त्यासाठी तुम्हाला कागदांची काय काय प्रोसेस करायची, अगोदर तुमची तयारी काय काय पाहिजे, फार्मर आय डी वगैरे ही सर्व ज्या किरकोळ किरकोळ गोष्टी त्या KYC कशी करायची, फार्मर आय डीचा काय सिस्टीम, ते सगळी तुम्हाला मी ज्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ 1-2 मिनटं शेवटपर्यंत बघा, सगळं तुम्हाला सविस्तर सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कर्जमाफी 2026मध्ये होणार आहे ही 100% खरं आहे. आणि ही म्हणजे कशी होणार आहे ही सगळ्यात आधी तुम्हाला सांगणं काळाची गरज आहे. तर ह्याच्यामध्ये कोणती कर्ज माफ होणार आहे ती अशा बी काय काय 2-4 गोष्टी आहेत मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचं जी कर्जमाफी आहे का, ही कर्जमाफी फक्त शेतकऱ्यांसाठी होणार आहे. जो ITR वगैरे इन्कम टॅक्स असं जे भरणारे आहेत त्यांना नाही होणार आहे. ज्यांच्या जे थोडक्यात स्वतः सरकारी गव्हर्नमेंट जॉबला आहे त्या माणसाला कर्जमाफीचा लाभ होणार नाही आहे. म्हणजे तुम्ही जर स्वतः सरकारी नोकरीला वगैरे असला तर तुम्हाला कर्जमाफी भेटणार नाही मित्रांनो. तर आणखीन दुसरं महत्त्वाचं, कर्जमाफी होणार आहे कोणती ही महत्त्वाचा विषय. तर तुमचं विहिरीचं कर्ज, ट्रॅक्टरचं कर्ज, बाकीचं कुठलंही होम लोन, घरासाठी काढलेलं, फार्मिंगसाठी काढलेलं, गाय गोटा, अशा प्रकारची जी कर्ज आहेत का तर ही ह्यामध्ये माफ होणार नाही. ती फक्त ह्यामध्ये 2 कर्ज माफ, म्हणजे थोडक्यात 1 कर्ज माफ होणार आहे. ते 1 कर्ज माफ होणार आहे म्हणजे तुमचा जे आहे तो 7/12वरती असलेलं पीक कर्ज, शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे मित्रांनो. फक्त यामध्ये तुम्ही तुमचे स्वतःचं पीक कर्ज किंवा सोसायटीचं कर्ज, जे अशी कर्ज आहेत का की आपण चालू पिकावरती काढलेले असतात, म्हणजे बाबा आमच्या शेतामध्ये ऊस आहे, ऊसावरती कर्ज, अशा प्रकारे आपण जे पीक कर्ज काढलेलं असतं का पिकावरती कर्ज, तर ती जी आहे ते कर्जमाफीमध्ये ह्या माफ होणार आहे मित्रांनो. तुम्ही दुसरे कुठलेही फायनान्शियली कर्ज माफ होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमचा फार्मर आय डी असणं काळाची गरज आहे मित्रांनो. तुमचा फार्मर आय डी 20 रुपये देऊन तुम्ही कुठेही शेतवाल्यापाशी जाऊन आपल्या माहिती सेवा केंद्रातून काढून घ्या. फार्मर आय डी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. परत तुमचं जॉब कार्ड काढणं गरजेचं आहे. जॉब कार्ड असलं गव्हर्नमेंटला तुमचं सगळं जे आहे ते मॅनेजमेंट समजतं. आणि तिसरी गोष्ट, तुमचं आधारला eKYC असणं गरजेचं आहे. म्हणजे बँकेत जो आधार नंबर लिंक आहे त्या नंबरला eKYC करून घ्या. म्हणजे तुमचं जे आहे ते ज्यावेळेस कर्जमाफी येणार आहे त्यावेळेस कुठल्याही अडथळा न येता तुमचं जे आहे ते कर्ज माफ होऊन जाणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की खाली सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या एका अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्याला सबस्क्राईब करा मित्रांनो.